ओम श्री साईराम. मी प्रियंका. आज आपण पाहणार आहोत शिर्डी साईबाबांचे एक अद्वितीय भक्त नानावली. विचित्र वर्तन करणारे पण अत्यंत परमभक्त होते, ज्यांची कहाणी ऐकताना नक्कीच प्रेरणा मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. नानावली हे शिर्डी साईबाबांचे एक अत्यंत खास भक्त होते, जे स्वतःला साईबाबांच्या सैन्याचे सेनापती म्हणत असत. त्यांच्या जीवन कथेतील अनेक घटना आणि त्यांचे वर्तन खूपच वेगळे व मनोवेधक होते. नानावलींचा जन्म कसा झाला यावर भिन्न भिन्न मत आहे. काहींचा दावा आहे की ते ब्राह्मण घरात जन्मले, तर काहींचं म्हणणं आहे की ते मुस्लिम कुटुंबात जन्मले. त्यांच्या धार्मिक मुळाबाबत स्पष्ट माहिती नाही. तरी सुद्धा लहानपणी ते मुस्लिम दर्ग्यात सेवा करत आणि नंतर साईबाबांच्या सेवेत आले असंही म्हटलं जातं. शिर्डीला ते नेमके कधी आले याची नोंद नाही, पण ते लवकरच बाबांच्या संगतीत राहू लागले आणि नानावली बाबांना काका किंवा मामा म्हणून म्हणू लागले. नानावलींच्या बाबांवरील प्रेम अत्यंत प्रखर होते. ते म्हणायचे, माझे कर्तव्य फक्त माझ्या काकांचे रक्षण करणे आहे. ते भक्तांचे मन आणि विचार जाणून घेऊन त्यांच्यावर योग्य ती कृती करत असायचे. कधी कधी ते भक्तांना धडा शिकवण्यासाठी कठोर उपाय करीत, तरीही बाबांनी त्यांना फटकारले नाही, फक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. शिर्डीमध्ये साईबाबांच्या भक्तांमध्ये अनेक अद्वितीय व्यक्ती होऊन गेल्या, पण त्यात एक नाव सदैव वेगळे ठरते, ते म्हणजे नानावली. त्यांचे आयुष्य, त्यांचे वर्तन, त्यांची भक्ती सगळेच साध्या माणसाच्या कल्पने पलीकडचे होते. नानावली बाहेरून पाहता एकदम विचित्र वाटत. कधी ते कपड्याविना फिरत, कधी अंगावर माती चोपडत, तर कधी हातात साप घेऊन फिरत असत, तर कधी तोंडात विंचू ठेवत असत. अशी त्यांच्या जीवनशैलीची माणूस सहज कल्पनाही करू शकत नाही. पण या वेडेपणाच्या आड लपलेला होता एक महान आणि आढळ भक्त. नानावली साईबाबांना नेहमी काका मामा असे प्रेमाने म्हणत असत. पहिल्यांदा शिर्डीत आल्यावर बाबांना पाहताच त्यांनी धावत जाऊन म्हटले, काका तुम्ही आलात, आता माझं जगणं तुमच्यासाठी. त्यांच्यातील बंध हा भक्त आणि देव असा नव्हता, तो एक अंतर्मनाचा जन्मोजन्मीच्या नात्याचा होता. साईबाबांनीही त्यांना तितक्याच प्रेमाने स्वीकारले. बाबा म्हणाले होते, नानावली, कुलूप माझ्याकडे आहे आणि किल्ली तुझ्याकडे. आपण दोघांनी एकमेकांना कधीच धोका द्यायचा नाही. या एका वाक्यात त्यांच्या आध्यात्मिक बंधाची खोली स्पष्ट होते. नानावल्लीची कृत्य सामान्य भक्तांना त्रासदायक वाटत. कधी ते भक्तांना चापट मारत, कधी भांडत, कधी अचानक धावत येत किंवा कोणावर ओरडा काढत असत. त्यांचे आचरण समजायला थोडे कठीण होते, पण बाबा त्यांना कधीच कठोर शब्दात रागवत नसत. नाना जरा सावध राहा, लोक घाबरून पळून जातील. पण नानावल्लींना बाह्य आचार विचारांची पर्वा नव्हती. त्यांची भक्ती अनियंत्रित, अगदी हनुमानाच्या भक्तीसारखी अत्यंत प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि प्राणांतिक होती. त्यांना पाखंडीपणा, दिखावा आणि ढोंग अजिबात सहन होत नसे. कोणाच्या मनात अहंकार असेल, कपट असेल, तर ते ओळखून त्याला धडा शिकवत. लोक तक्रार करायला येत, पण बाबा शांतपणे म्हणत, त्याला थांबवू नका, त्याची देवी पद्धत वेगळी आहे. एकदा द्वारकामाई भक्तांनी गच्च भरलेली. साईबाबा गादीवर बसलेले होते. अचानक नानावल्ली आत आली आणि धाडसी आवाजात बाबांना म्हणाले, उठा काका, मला त्या जागेवर बसायचं आहे. सर्व भक्त जागच्या जागीच थिजले, पण साईबाबा हसत उठले. बस नाना. नानावल्ली काही क्षण बसले, मग उठले. बाबांना नमस्कार केला आणि म्हणाले, शाब्बास काका, तुम्ही अजूनही अहंकाराच्या पलीकडे आहात. ही घटना साईबाबांच्या निरहंकार तत्वाची आणि नानावल्लीच्या वात्सल्याची जिवंत साक्ष आहे. नानावल्ली नेहमी म्हणत असत, काका गेले तर मी जगणार नाही. 1918 मध्ये साईबाबांनी महासमाधी घेतली. ही बातमी कळताच नानावल्ली धावत द्वारकामाईत आले. काका, मी तुमच्या वाचून कसा जगेन. ते हनुमान मंदिरात गेले, बसले, रडतच राहिले. अन्न पाणी घेतले नाही आणि जसे त्यांनी सांगितले होते, बाबांच्या महाप्रयाणाच्या 13व्या दिवशी 27 ऑक्टोबर 1918 नानावल्लींनी आपले शरीर सोडले. त्यांची समाधी आजही अब्दुल बाबांच्या समाधीजवळ आहे. नानावल्लीचे जीवन हे शिकवते की देवभक्ती कधी कधी साधारण नजरेत वेडेपणासारखी दिसते,
पण देवाला प्रिय असते. भक्ताचा भाव, त्याची निष्ठा, त्याचे समर्पण. नानावल्ली म्हणजे प्रेमाची मूर्ती, वेडाची सीमा आणि भक्तीचा सर्वोच्च नमुना. श्री साई स्वानुभव तरखडांचे या पुस्तकामध्ये लेखक श्रीयुत वीरेंद्र तरखड नानावल्ली बद्दल लिहितात. नानावली नावाचा एक बाबांचा वेडसर भक्त शिर्डीत वास्तव्य करून होता. वेडसर संबोधण्याचे कारण की तो विचित्र वेडचाळी करायचा आणि भक्तगण त्याची बाबांकडे तक्रार करीत. मग बाबा त्याला दटावत म्हणत की नाना, तू असे करू नकोस, ज्यामुळे की माझे भक्तगण माझ्यापासून दूर पळून जातील. पण आमच्या वडिलांना मात्र नानावलीकडे पाहून एक प्रकारचं कौतुक वाटते. त्यांना आश्चर्य वाटे की हा माणूस जिवंत कसा राहू शकतो. त्याचे कारण असे की त्या नानावलीला हर्निया होता व त्याचे ते अवयव अक्षरशः जमिनीवर सरपटत असत आणि तो तसाच चालत असे. कधी कधी तो आपल्या विजारीच्या मागे लांब कापडाची शेपटी बांधून रस्त्यातून हुप हुप म्हणत माकडासारखा उड्या मारत असे. त्याने गावातल्या लहान मुलांची करमणूक होत असे. मग गावातली मुलं मागे लागली की तो धावत धावत बाबांच्या दरबारात येत असे. आता अशा अवस्थेत हा माणूस धावू कसा शकतो ह्याचेच आमच्या वडिलांना आश्चर्य वाटते. ते मात्र त्याला वेडा समजत नसत. तो आमच्या वडिलांना गाववाल्या म्हणून संबोधी आणि त्यांच्यापाशी जेवण देण्याची विनंती करेल. आमचे वडील मग आवडीने सगुणाच्या खानावळीत जाऊन त्याला पोटभर जेवू घाली. हा नानावली आणि साईबाबा म्हणजे आमच्या वडिलांच्या दृष्टीने राम हनुमानाची जोडगोळीच होती. ह्या नानावलीने एकदा बाबांना त्यांच्या आसनावरून उठण्यास सांगितले आणि बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन ते त्वरित उठले. नानावली मग 2 मिनिटांसाठी त्यांच्या आसनावर बसला व मग उठून म्हणाला, देवा, तूच इथे बैस, तूच इथे शोभून दिसतोस, माझी जागा तुझ्या पायाशीच शोभून दिसते. आता नानावलीचा केवढा हा अधिकार आणि बाबांची त्याच्यावर केवढी ती आभाळा एवढी माया की त्याच्या प्रेमाखातर त्यांनी आपले आसन त्याला बहाल केले. अर्थात राम हनुमान समजण्याला एक महत्वाचे कारण होते. एकदा नानावली आमच्या वडिलांना म्हणाले, गाववाल्या, चल माझ्या बरोबर, तुला एक गंमत दाखवतो. मग तो त्यांना घेऊन चावडीत गेला. बाबा तिकडेच होते. क्षणार्धात नानावलीने उंच उडी मारली आणि तो तिथे टांगलेल्या काचेच्या हंडीत जाऊन बसला आणि माकडासारख्या आमच्या वडिलांना वाकुल्या दाखवू लागला. ते पाहून आमचे वडील हबकलेच. एवढा मोठा नानावलीचा ध्येय तो इतक्या उंचावर कसा उचलू शकतो? मग त्याचे सूक्ष्म रूप करून त्या काचेच्या हंडीत सामावू कसा शकतो? त्यांचा तर विश्वासच बसेना. पण त्यांना कळून चुकले की साईबाबा आणि नानावली म्हणजे राम हनुमानाच्या जोडगोळी सारखेच आहेत. त्यांनी तिथल्या तिथेच त्यांना दंडवत घातले. प्रिय साई भक्त वाचकांनो, ह्या नानावलीला बाबांनी ध्येयत्याग केल्यानंतर अतिशय दुःख झाले आणि बाबांच्या 13व्यालाच म्हणजे बरोबर 13 दिवसांनी त्यांनी ध्येयत्याग केला. ह्या नानावलीची समाधी शिर्डीच्या लेंडीबागेच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूस आहे. नानावलीच्या या अनोख्या भक्तीने आपल्याला शिकवले की प्रेम आणि समर्पण हे नेहमीच मोलाचे असते. नानावलीच्या भक्तीच्या या अद्भुत कहाणीने तुम्हाला नक्की प्रेरणा दिली असेल. तुम्हाला माझी छोटीशी साई सेवा जर आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भविष्यातील एकत्रित वाटचालीसाठी. ओम श्री साईराम.